सर नमस्कार. नमस्ते. आपण मिल्क चार्जरचा वापर केला होता गाईसाठी. अधिक मिल्क चार्जरचा वापर केला होता. गाई आपली जर्सी गाई आहे. आम्ही एक 5 किलोचं बकेट जे आहे आपलं ते सुरू केली. सगळ्यात पहिल्यांदा कसं लगेच लागू होतं झाली गाय गाय पण लगेच लागू झाली, भरली आम्ही. दुसरी गोष्ट दूध वाढलं, गाईचं दूध वाढलं. 2.5-3 लिटर दूध होतं, फक्त 7 लिटर पर्यंत दूध गेलं. डबल दूध झालं. फायदा असा झाला की जर्सी गायचं दूध ते लागलं, म्हशीसारखं चव बदलली. म्हशीसारखं साईज काय सांगता? तूप काढलं आम्ही थोडं. त्याचं तुपाची तूप चव- तुपाची चव बी तूप भारी. निघायला लागलं, त्याची साईज चांगली आता जास्त आम्हाला पडायला मत होतं लागली. म्हणजे म्हशीसारखंच वाटतंय त्याचं, काय सुद्धा नाही, एक नंबर. तशी तिला गोचिड असते. गोमाशी काहीच नाही. काय सांगताय? हा चमक पण तिच्या गायची आली परत. हा. त्याच्यानंतर आपण शेणात बघू पण- शकतो तिकडे गाय आहे, बरोबर. गोचिड गोमाशी त्याला काही राहिलं नाही. ओके ओके. त्याचं SNF फॅट आणि चांगलं झालं. खाण्यासाठी दूध वापरायला लागलो. जर सगळ्यात बरोबर. दूध खात नव्हतो. हॉटेलला एक नंबर म्हणते, कुठनं गिऱ्हाईक हा, बोलते हा. दूध वापरते घरचं. म्हणजे चहाची टेस्ट पण बदलली बदलते दुधामुळे. हो. पोटी जणू काय म्हशी हागल्या असं पोटी एकदम टाईट. एकदम घट्ट. त्यांनी मिल्क चार्जरची मदत घेणं खूप गरजेचं आहे. हा. कारण सगळ्यात पहिल्यांदा जो चारा त्यांना चारला जातो तो केमिकलचा आहे. बरोबर आणि केमिकलच्या चाऱ्यानंच त्यांच्या जीवनावरती परिणाम, त्यांच्या आरोग्यावर परिणाम बरोबर. होतो. हा. जे चारा चारणार तेच दूध ते देणार आहे. बरोबर. तर तुम्ही चारा चारताना जर तुम्ही व्यवस्थित चारला, हा. त्याचा चारा खाल्ल्यामुळे त्याची हेल्थ चांगली राहील आणि बरोबर. दूध पण ते चांगलं देईल. म्हणजे हेल्थ चांगलं असेल तर दूध चांगलं दूध पण आहे. चांगलं आहे. ओके. म्हणजे आता वैदिक सोबत शेती करायची. आता सोबत माझं शेती खात्याचं बेकार आणता घ्या त्याला काय. ओके चालेल. ठीक आहे, धन्यवाद. हम्म.